नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्यदूत अशी ओळख निर्माण करणारे शिवसेनेचे जिल्हा संघटक योगेश म्हस्के यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। शिवसेनेचे उपनेते नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, आदिनाथ संप्रदायाचे पीठाधीश्वर कल्कीरामजी महाराज आणि प्रभाग क्रमांक 23 मधील ज्येष्ठ नागरिक व माता भगिनींच्या उपस्थितीत केक कापण्यात आला। अभिष्टचिंतन सोहळा सुरू असताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी योगेश म्हस्के यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या। योगेशजींनी शिवसेनेच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मदत सेवा देण्याचं पुण्यात काम त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे आणि म्हणून या हजारो रुग्णांचे आशीर्वाद मला वाटतं की शिवसेना आणि म्हस्के साहेबांच्या पाठीमागे निश्चितपणे असते। तुमचं सर्वांचं सहकार्य आशीर्वाद असू द्या अशी मी आता सगळ्यांना विनंती करतो आणि नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने परत एकदा म्हस्के साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीआरओ नितीन लालसरे, शिवसेना उपनेते विजय करंजकर, संपर्क प्रमुख राजू लवटे, ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, छावा संघटनेचे विलास पांगारकर, संजय करीपुरे, माजी नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, यशवंत निकुळे, श्याम बडोदे, विक्रम नागरे, वैशाली दानी, बाळासाहेब पाठक, हरीश भडांगे, प्रकाश घुगे, प्रकाश म्हस्के, दिनकर म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, बाबुराव आढाव, रोशन शिंदे, अमोल सूर्यवंशी, राजू थेटे, जयेश आमले, कौशल पाटील, विशाल माळेकर यांच्यासह एमएससीबी कर्मचारी मित्रमंडळ, जागृती प्रतिष्ठान, निरामय ज्येष्ठ नागरिक संघ, नंदिनी ज्येष्ठ नागरिक संघ, श्री दत्तगुरु मित्रमंडळ, विधातेनगर मित्रमंडळ, सिद्धार्थनगर मित्रमंडळ, अशोका मार्ग मित्रमंडळ, भारतनगर मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ, गणेश मित्रमंडळ, उत्सव मित्रमंडळ, कल्पतरू मित्रमंडळ, शाहू फाउंडेशन, टागोरनगर क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ, मसोबा महाराज मित्रमंडळातील सर्व सदस्य आणि प्रभाग क्रमांक 23 मधील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत प्रभागातील नागरिक योगेश म्हस्के यांना मतरूपी आशीर्वाद देऊन नाशिक महानगरपालिकेत पाठवतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। शिवसेनेचा हा खऱ्या अर्थाने एक त्याला कृतिशील कार्यकर्ता आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्य दूत म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना सगळेजण ओळखले जातात। आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मदतीनं त्यांनी हजारो लोकांना वेगवेगळ्या आजारातून बाहेर काढलेलं आहे, त्यांना आर्थिक मदत केलेली आहे। त्यांना आपल्याला माहिती असेल कोविडचा काळ होता, आपला जवळचा मित्र आपल्याला ओळख देत होता, आपला जवळचा नातेवाईक आपल्याला ओळख देत होता। अशा काळात रस्त्यावर येऊन लोकांना मदत जर कोणी असेल तर ती योगेश आप्पांनी केलेली आहे। मला वाटतं की त्यावेळेस आपल्याला माहिती आहे अनेक दवाखाने मोठे बिलाच्या बिलं काढत होती, पण त्यावेळेस ही सर्व बिलं जे सामान्य माणूस होतो नाका जात होता त्याला ती बिलं कमी करायला लावून योगेश आप्पांनी वेगळी अशी मदत केली आहे। याच ठिकाणी त्यांचं आरोग्य सेवेचं मोठं केंद्र आहे, त्यांचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या माध्यमातून ते एक वेगळं काम उभं करत आहे। आज मला खूप आनंद होतोय की आपण सर्वजण योगेश आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी आलात। आप्पा आपल्याला इथंच थांबायचं नाहीये, आपल्याला आता आपले समाजकारण वाढवायचं। आपण ज्या पद्धतीने शिवसेनेची सदस्य नोंदणी करत आहात, घरोघर जाऊन लोकांना सदस्य नोंदणी करून घेत आहात, मला वाटतं की लोकांचं आपल्यावर प्रेम आहे, शिवसेनेवर प्रेम आहे। त्याचं अर्थातच कारण आपल्या सर्वांच्या मनात नाही, आजही ज्यांच्या सर्वांच्या मनात जे मुख्यमंत्री आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत।
एक दोन नव्हे अनेक योजना स्वातंत्र्यानंतर जर कोणी एवढ्या योजना लोकांसाठी केल्या असतील तर ते फक्त आणि फक्त माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचे तुम्ही अनुयायी आहात याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. योगेशजी आजपर्यंत वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा केली आणि आमच्या अध्यात्माच्या बद्दल मानव सेवा ही ईश्वर असते. त्यामुळे योगेशचं हे काम कौतुकास्पद आहे. आणि शिंदे साहेबांचा खरा आणि सच्चा शिवसैनिक म्हणजे सर्वप्रथम योगेशने शिवसेना नाशिकमध्ये शिंदे साहेबांच्या सोबत आणली मला असं वाटतं आहे. तरी योगेशला फार फार शुभेच्छा आणि योगेश लवकरच नाशिक महानगरपालिकेचा एक नगरसेवक येईल अशी त्याला मी आशीर्वाद देतो. योगेशला फार फार शुभेच्छा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनच्या वतीनं उपस्थित मान्यवरांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारो मान्यवरांनी मिसळचा आस्वाद घेतला. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक.